नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजारभावाबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. या मागील 2 दिवसापासून कापूस बाजारभावातील हालचाली काय आहेत? कापसाचे बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये, काही काळामध्ये वाढण्याची शक्यता आहे का? अशा इत्यादी प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण मागे देखील सलग 2-3 दिवस पाहिलं, की जे काही कापसाचे बाजारभाव होते, हे सहसा स्थिर होते. आपण ज्या 2 दिवस सलग व्हिडिओ टाकले, त्या दोन्ही दिवशी सलग बाजारभाव हे स्थिर असल्यामुळे पुन्हा आपण काही व्हिडिओ टाकला नाही. परंतु काल 2 दिवसामध्ये कापूस बाजारभावामध्ये बराचसा चढ-उतार जाणवून आलेला आहे. त्यामुळे आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. शेतकरी मित्रांनो, सध्या मार्केटमध्ये कापसाला 7,000 ते 8,200 पर्यंत कापूस भाव लागत आहे. शेतकऱ्याची अपेक्षा 8,500 आहे. शेतकऱ्याची अपेक्षा ही 8,500 च्या वर कापसाला भाव मिळाला पाहिजे अशी असते. कारण शेतकऱ्याचा खर्च निघून शेतकऱ्याला ₹2 उरावे अशी शेतकऱ्याची अपेक्षा असते. परंतु शेतकऱ्याला कापूस हमी भावाने देखील विकणे मुश्कील होत आहे. कारण जो काही CCI कापूस खरेदी करत आहे, CCIला हेक्टरचे जे काही प्रमाण लागू केलेले आहे, याच्यामुळे शेतकरी हवालदिल होत आहे. शेतकऱ्याला नोंदणी करून त्या हेक्टरच्या प्रमाणामध्ये बसणे मुश्कील होत आहे. त्याच्यामुळे आता शेतकरी सहसा ग्रामीण भाग जो आहे, ग्रामीण भागातील शेतकरी स्थानिक तेथील जो काही लोकल व्यापारी आहे, या स्थानिक व्यापाऱ्यालाच कापूस विक्री करत आहे. यामुळे बहुतांश शेतकऱ्याचं काय होत आहे, बहुतांश शेतकऱ्याला 7,000 ते 7,200 पर्यंत भाव हा कापसाला मिळत आहे. त्याच्यापुढे स्थानिक लोकल जे व्यापारी आहेत, हे काय 7,200 किंवा 7,300 याच्यापेक्षा जास्त कापूस खरेदी करत नाहीत. परंतु जर CCIकडे शेतकऱ्यांनी कापूस नेला, तर शेतकऱ्याचा कापूस हा 7,500 ते 8,000 पर्यंत खरेदी केला जातो. परंतु शेतकरी CCIपर्यंत पोहोचतच नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही. परंतु जे काही 2 दिवसामध्ये मार्केटमध्ये हालचाली सुरू आहेत, कापसाच्या गाठीचे जे काही भाव वाढल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. तर याच्यामुळे कापसाच्या भावामध्ये देखील बदल जाणवलेला आहे. CCIने देखील थोडा कापसाच्या खरेदीमध्ये भाव वाढता केलेला आहे व त्यासोबतच CCIचे जे काही लिमिट आहे, हेक्टरी लिमिट हे देखील वाढवलेले आहे. त्याच्यामुळे आता जे काही स्थानिक लोकल व्यापारी आहेत कापसाचे, यांनी देखील 100, 150, ₹200 भाव वाढवलेला दिसून येत आहे. आता याच अनुषंगाने आता जे काही शेतकरी अजूनही प्रलंबित आहेत, कापूस विक्री करण्याचे राहिलेले आहेत, अशा शेतकऱ्यांचं जो काही म्हणणं आहे, की अजून किती दिवसामध्ये सहसा भाव हे वाढू शकतात, भाव वाढतील का? कारण या 2 दिवसामध्ये ₹100-150 फरक मागील भावामध्ये पडल्याचं जाणून आलेलं आहे. कारण गाठींचे देखील भाव वाढल्याची माहिती आपल्याला कळाली आहे. त्याचनुसार जे काही स्थानिक व्यापारी आहेत, स्थानिक व्यापाऱ्यांनी देखील 100-150 किंवा काही-काहींनी 200 अशा प्रमाणामध्ये भाव वाढवून शेतकऱ्याचा कापूस खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. आता पण CCIने मात्र जो काही भाव त्यांचा ठरवलेला आहे, 8,200च्या आतमध्ये CCI कापूस खरेदी करीत आहे. CCIचा अजून उच्चांक कुठल्याही प्रकारे वाढलेला नाही. सहसा 8,000 ते 8,100 अजून 8,200 ही खरेदी CCIने केलेली नाही. परंतु जो काही स्थानिक बाजारामध्ये स्थानिक व्यापारी भाव वाढवून खरेदी करत आहेत, याच अनुषंगाने शेतकऱ्याची अपेक्षा आहे, की आता काही दिवसामध्ये भाव वाढण्याची शक्यता आहे. तर शेतकऱ्याचा जो काही प्रश्न आहे, की येत्या काही दिवसामध्ये भाव वाढतील का? परंतु बाजारातील जे काही अभ्यासकांचं म्हणणं आहे, की जो काही स्थानिक व्यापारी आहे, हा स्थानिक व्यापारी स्वतः कापूस दळत असतो. त्याच्यामुळे जे काही गाठींचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे तो व्यापारी ₹100-200 भाव वाढवून कापूस खरेदी करत आहे. परंतु CCI अजून भाव वाढवून कापूस खरेदी करत नाही. मग त्याच्यामुळे स्थानिक व्यापाऱ्याच्या जर म्हणण्यावर चाललं, तर कापूस वाढून स्थानिक व्यापारी 7,500 पर्यंत वाढू शकतात. त्याच्यावरती स्थानिक व्यापारी जे काही लोकल व्यापारी आहेत, हे 7,500च्या पुढे काही कापूस खरेदी करू शकत नाहीत. परंतु जर CCIने जर अजून 100-200 भाव जर वाढवला किंवा अजून 100-200 भाव एक्स्ट्रा लावून एखाद्या शेतकऱ्याचा जर कापूस घेतल्याची माहिती जरी मिळाली, मार्केटमध्ये ही माहिती जरी पसरली किंवा CCIने खरेदी केला एखाद्या शेतकऱ्याचा कापूस, तर बाजारामध्ये नक्कीच खळबळ उडू शकते. बाजारातल्या कापसाला अजूनही भाव वाढू शकतो. बाजारातला कापूस हा स्थानिक व्यापारी देखील मग 8,000 पर्यंत कापूस खरेदी करू शकतात. जेव्हा CCI 8,500 पर्यंत खरेदी करेल, तेव्हा स्थानिक व्यापारी 8,000 पर्यंत तरी
येण्याची शक्यता आहे. परंतु येत्या काळामध्ये काय जास्त उच्चांक गाठेल अशी काही अपेक्षा शेतकऱ्यांनी धरू नये. ज्या शेतकऱ्यांना महिना 2 महिने अजून कापूस दाबून ठेवता येईल, अशा शेतकऱ्यांनी नंतर भाव वाढण्याची अपेक्षा धरावी. परंतु येत्या 10 दिवसातच अचानक भाव वाढतील अशी अपेक्षा धरू नये, असे बाजारातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. परंतु जर शेतकऱ्यांनी भाव वाढीसाठी अजून महिना 2 महिने जर कापूस दाबून ठेवला, तर कदाचित काही कारणामुळे कापसाचे भाव जर घसरले तर या शेतकऱ्यांना तोटा होऊ नये म्हणून देखील बाजारातील अभ्यासकांचे असे म्हणणे आहे, की शेतकऱ्याने आपला अर्धा जर तुम्हाला भाव पाहिजे असेल, तुम्हाला कापूस ठेवायचा असेल, तर तुमचा अर्धा कापूस हा चांगला आहे त्या चांगल्या भावामध्ये विक्री करा व अर्धा कापूस दाबून ठेवा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला इक्वल प्रॉफिट होईल, तोटा होणार नाही. परंतु जर शेतकऱ्याने सलग कापूस दाबून ठेवला व काही कारणाने जर भाव उतरले तर शेतकऱ्याला नक्कीच याचा तोटा सहन करावा लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करावा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती तसंच रोजची रोज शेतमाल बाजारभावांची माहिती पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.